तुकाराम मुंडे सर, या व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे सर्व मान्यवर आणि माझ्या देशबांधवांनो, आज या व्यासपीठावर उभे राहत असताना माझ्या मनात एकाच व्यक्तिमत्वाविषयी अपार आदर आणि कृतज्ञतेची भावना आहे. ते व्यक्तिमत्व म्हणजे महाराष्ट्राचे सुपुत्र, कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक लोकसेवक, IAS अधिकारी आदरणीय तुकाराम मुंडे सर. काही व्यक्ती केवळ आपले पद भूषवत नाहीत, तर आपल्या कार्यातून त्या पदाची प्रतिष्ठा वाढवतात. काही व्यक्ती केवळ व्यवस्था चालवत नाहीत, तर त्या व्यवस्थेला योग्य दिशा देण्याचा धाडसही करतात. आणि काही व्यक्ती आपल्या आचरणातून हजारो लोकांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ बनतात. तुकाराम मुंडे सर अशाच व्यक्तिमत्वांपैकी एक आहेत. त्यांचा जीवन प्रवास पाहताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. प्रामाणिकपणाची वाट नेहमी सोपी नसते, पण ती निश्चितच सन्मानाची असते. समोर कितीही प्रचंड दबाव असो, कितीही अडचणी असोत, आपल्या कर्तव्याशी कधीच तडजोड न करणं हा सरांचा बाणेदार स्वभाव त्यांच्या कार्याची खरी ओळख आहे. ते नेहमी एक गोष्ट आपल्या कार्यातून दाखवून देतात. नियम हे मोडण्यासाठी नसतात, ते समाजाच्या कल्याणासाठी, शिस्तीसाठी आणि सुव्यवस्थेसाठी असतात. सध्या सर महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन विभागात मुख्य आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. तिथेही जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरुद्ध, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध त्यांनी कडक आणि धाडसी भूमिका बजावलेली आहे. त्यांच्या याच प्रामाणिक आणि स्वाभिमानी वृत्तीमुळे त्यांच्या वाटेला अनेकदा बदलेचे चक्र येत राहिले. एखाद्या सर्वसामान्य माणसाचं ज्यामुळे नैतिक खच्चीकरण झालं असतं, त्याच परिस्थितीकडे सर वेगळ्या नजरेने पाहतात. नवीन ठिकाण म्हणजे नवीन आव्हान आणि नवीन व्यवस्था सक्षम करण्याची एक संधी, या भावनेने ते प्रत्येक बदल स्वीकारतात. आणि म्हणूनच आम्हाला आणि आम्हा विद्यार्थी